रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। वार्षिक यात्रा महोत्सव कोर्टन खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। तर या ठिकाणी राज्यातील विविध भाविक भक्तांनी 3 दिवस कोर्टन खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे। पहिल्या दिवशी त्या ठिकाणी महापूजा झालेली आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा कोर्टन खंडेरायाची महापूजा होऊन मानाच्या बैलगाड्याच्या सुरुवातीने घाटाची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा अतिशय सुंदर असं काठ्यांचं नियोजन, वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या मानाच्या काठ्या येत होत्या अशा सगळ्याच मानाच्या काठ्या त्या ठिकाणी दिमाखात आल्या। कोर्टनच्या खंडेरायाचं त्यांनी दर्शन घेतलं। यात्रा अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि कोर्टन खंडेरायाची यात्रा म्हणजे राज्यामध्ये गाजलेली एक महत्त्वपूर्ण यात्रा असते। या 3 दिवसाच्या यात्रामध्ये यावेळेस शनिवार आणि रविवार 2 दिवसाच्या सुट्टी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। साधारणपणे 3 दिवसामध्ये 8 ते 9 लाख भाविकांनी कोर्टनच्या खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खंडेरायाबद्दल जी श्रद्धा होती ती संपूर्ण राज्यामध्ये पोहोचलेली आहे। या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असताना देवस्थानचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर सर्व विश्वस्त असतील, त्याचबरोबर पिंपळगाव रोटा ग्रामस्थ असतील, यांनी सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे। नियोजन सुद्धा महत्त्वपूर्ण केलेलं आहे। पोलीस प्रशासन असेल, त्या पोलीस प्रशासनाचं जे नियोजन होतं ते सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी नियोजन केलं। त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था होत्या, जे स्वयंस्फूर्तीने येणारे सुद्धा देवस्थानला मदतीसाठी येणारे सुद्धा भाविक भक्त होते, त्यांनी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। जिव्हाळा चॅनेलच्या माध्यमातून आपली यात्रा जी आहे ती आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा होत असताना जी शांतता होती, शांततेत यात्रा झाली। कुठल्याही प्रकारचं काहीच गालबोट यात्रेला लागलेलं नाही। म्हणजे 8 ते 9 लाख भाविक येऊन सुद्धा त्यांच्या प्रत्येकाची सोय या ठिकाणी देवस्थानमध्ये व्यवस्थितरित्या होत होती आणि भाविकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अतिशय वाखण्याजोगा होता। आज संध्याकाळी मगाशी जो मानाच्या काठ्यांच्या ज्या मिरवणुका झाल्या, अतिशय नयनरम्य सोहळा असा संपूर्ण राज्यामध्ये एक गाजलेला कोर्टनचा खंडेरायाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 3 दिवसीय यात्रा एकदम शांततेत संपन्न झालेली आहे। या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे। वेगवेगळ्या मान्यवर सुद्धा या ठिकाणी कोर्टनच्या खंडेरायाच्या दर्शनाला आले होते। पोलीस मित्र असतील, पोलीस बांधव असतील, त्याचबरोबर तहसीलदार मॅडम असेल, त्यांचंही प्रशासन असेल, बाकी सगळे जे प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी होते, त्यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मीडिया असतील, पत्रकार बंधू असतील, यांनी सुद्धा आपल्या कोर्टन खंडेरायाची यात्रा संपूर्ण राज्यभर पोहोचवली। त्यांचंही मी एक आभार मानते आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने सगळ्यांचं जाहीर आभार मानते।